असे अप्रतिम लाडू तुम्ही याआधी कधी खाल्ले नसतील. कारण अशी नवीन रेसिपी घेऊन तुमच्यासाठी मी आज आलेली आहे. माझी सिक्रेट रेसिपी आहे. पौष्टिक आणि करायला सोपे असे हे लाडू आहेत. चवीला तर खूपच भारी लागतात. कसे करायचे? तर त्यासाठी 1 कप बारीक रवा घ्यायचा आहे. तो कढईमध्ये घालायचा आहे आणि 2 मिनिटं मंद आचेवर भाजून घ्यायचा. रवा गरम झाला की यामध्ये पातळ तूप घालायचं 2 टेबलस्पून. आता एवढ्याच तुपामध्ये हा रवा जो आहे छान खमंग भाजून घ्यायचा आहे. तर रवा भाजत असताना एकीकडे मी सुकं खोबरं बारीक करून घेतलंय मिक्सरच्या साहाय्याने. इथे रवा भाजत 7 मिनिटं झालेत. आता या वेळेला यामध्ये पाव कप बारीक केलेलं खोबरं घालायचं आहे आणि त्यानंतर 2 टेबलस्पून सुकामेवा घालून हे छान भाजून घ्यायचं अगदी 1 मिनिटासाठी. संपूर्ण वेळ रवा भाजायला मला फक्त 8 मिनिटं लागले. त्यानंतर आता गॅस बंद करून हे थंड व्हायला ठेवायचंय आणि इथे वापरायचा आपला सिक्रेट पदार्थ तो म्हणजे बीट. अर्धा कप बीटाचे तुकडे घ्यायचे आहेत. पाव कप इथे मिल्क पावडर आणि 4 वेलची मिक्सरच्या भांड्यामध्ये घातली. अर्धा कप बीटासाठी अर्धा कप पाणी वापरायचं आहे आणि मिक्सरला लावून हे छान असं बारीक करून घ्यायचं आहे. लगेचच हे मिश्रण कढईमध्ये घालायचं आहे. त्यानंतर यामध्ये 1 कप साखर घालायची. साखरेऐवजी तुम्ही गूळ देखील वापरू शकता. सगळं काही व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय. त्यानंतर गॅस सुरू करायचा आहे. आता मोठ्या आचेवर चांगली एक उकळी काढायची आहे. सारखं हे हलवत राहायचं आहे. बघू शकता अगदी 2 मिनिटांमध्ये उकळी आलेली आहे. उकळी आल्यानंतर गॅसची फ्लेम अगदी मंद आचेवर करून 10 मिनिटं हे शिजवून घ्यायचं आहे. अगदी जॅम असतो ना, तशा पद्धतीचं हे मिश्रण झालं पाहिजे. तर हे जे आहे अगदी बेसन पीठ करतो तर ते कसं फटफट उडतं, तर हे देखील उडायला लागतं. म्हणून हवं तर तुम्ही त्यावर झाकण ठेवू शकता. आता हे चेक करण्यासाठी थोडंसं मिश्रण एखाद्या ताटामध्ये काढायचं आणि बोटाच्या सहाय्याने चेक केल्यावर ते चिकटसर एकतारी पाकासारखं असलं पाहिजे किंवा ताटामध्ये टाकल्यावर इकडे-तिकडे पसरलं नाही पाहिजे. जागीच एका ठिकाणी थांबलं पाहिजे म्हणजे आपलं मिश्रण तयार झालं. त्यासाठी 12 मिनिटं लागले. लगेचच गॅस बंद करायचा आहे आणि त्यामध्ये भाजलेला रवा घालायचा आहे. व्यवस्थित मिक्स करायचं आहे. परत 2 चमचे तूप घालायचं आहे. छान मिक्स केल्यानंतर झाकून थंड व्हायला हे मिश्रण ठेवून द्यायचं आहे. मुलंच काय मोठे पण बीट खायला नको-नको करतात. पण हे लाडू अगदी आवडीने खातील याची मी तुम्हाला खात्री देते. मिश्रण पूर्णपणे थंड झालंय. हाताला थोडंसं तूप लावून लगेचच लाडू बांधायला घ्यायचे आणि आवडीचा सुकामेवा त्याला लावायचा. बघू शकता एकदम सॉफ्ट असं मिश्रण तयार झालेलं आहे आणि लाडू बांधायलाही खूप सोपे जातात. तर आपण बीट, मिल्क पावडर आणि साखरेचा जॅम बनवून हे लाडू बनवतो आहोत. त्यामुळे अगदी जास्त दिवस टिकतात. फ्रिजमध्ये हे लाडू 15 दिवस आणि फ्रिज बाहेर हवाबंद डब्यामध्ये 5 दिवस तरी हे लाडू छान राहतात. एकदा नक्की करून पहा ही रेसिपी. अगदी तोंडात टाकताच विरघळणारे अप्रतिम हे लाडू तयार होतात. रेसिपी आवडली असेल तर प्लीज एक लाईक करा, व्हिडिओला शेअर करा. धन्यवाद.